जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मुख्य संपादक प्रकाश रोडकर। भोकरदन तहसील कार्यालयासमोर जे उपोषण चालू आहे त्या उपोषणाचा आजचा माझा 9वा दिवस आहे मित्रांनो। आतापर्यंत हे मुजोर अधिकाऱ्यांनी आपल्याला आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिलेला नाही मित्रांनो। आतापर्यंत आपल्याला कोणत्याही एकाही अधिकाऱ्याने प्रतिसाद दिलेला नाही आणि या ठिकाणी वास्तविक पाहता हे मुजोर अधिकारी झालेले आहेत। ग्रामीण भागामध्ये परिस्थिती अशी आहे की ज्या ठिकाणी ग्रामपंचायतचा एखादा सदस्य किंवा एखाद्या बॉडीतला त्या ग्रामपंचायत बॉडीतला एखादा सदस्याने अतिक्रमण केले जर असेल तर त्याच्या विरोधात कारवाई केली जाते आणि कलेक्टरकडे त्याची फाईल चालते, ती तक्रार केस चालते, तारखी चालतात आणि त्या माध्यमातून त्या ग्रामपंचायत सदस्याचं पद रद्द होतं कारण त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे म्हणून। परंतु या ठिकाणी भोकरदन शहरामध्ये माजी खासदार माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जुनं डीएसपी ऑफिस आणि तहसीलदारचं क्वार्टर पाडून त्या ठिकाणी अतिक्रमण केलं। त्या ठिकाणी ते बांधकाम चालू आहे। आता मी एक पोस्ट टाकली फेसबुकला, त्या पोस्टमध्ये सगळे फोटो दिलेले आहेत, मी ओरिजिनल फोटो आहेत लोकेशनचे। त्यामध्ये आतापर्यंत या ठिकाणी कोणतीच कारवाई झाली नाही। मग या ठिकाणचे जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्याला ते ऑफिस दिसत नाही का, ते बांधकाम दिसत नाही का? नगरपालिका परिषद म्हणजे भोकरदन नगर परिषद आहे, या नगर परिषदेने ते बांधकाम परवाना कोणाच्या नावावर दिलेला आहे माहित नाही। सार्वजनिक बांधकाम विभाग भोकरदन या ठिकाणचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी त्या डीएसपी ऑफिस वरती त्या तहसीलदारच्या क्वार्टर वरती किती खर्च केलेला आहे, ते बांधकाम किती वर्षाचं आहे, ती बिल्डिंग जीर्ण झालेली होती का, ती पाडली, ती कोणी पाडली, सार्वजनिक बांधकाम विभागानं पाडली का यांनी पाडली, ही अपडेट घेणं या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भोकरदन तहसीलदार यांचं काम आहे मित्रांनो। यांच्यामध्ये हिंमत नाही। आम्ही आरटीआय टाकून पाहिला, माहिती भेटत नाही, प्रेमानं मागून पाहिलं, माहिती भेटत नाही। त्या ठिकाणी सर्वे नंबर तो 39 आहे। त्याच्यानंतर जिनिंग जे आहे तर जिनिंगचा विषय सर्वे नंबर 39 आहे। त्यामध्ये आता सध्या मिरची लावलेली आहे, त्याचे फोटो माझ्याकडे उपलब्ध नाही कारण मी तपासलेलो असल्यामुळे तिथून फोटो मी आणू शकत नाही। माझं उपोषण सुटल्यानंतर त्या मिरची लावलेले फोटो नक्की आपल्याला मी दाखवल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो। आणि आजची जी पोस्ट आहे त्या पोस्टचा माध्यम फक्त एकच होता का मी कोणाला घाबरणारे नाही। लोक त्यांना घाबरत असतील पण मी त्यांना घाबरत नाही, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे। कारण मी बाबासाहेबांची औलाद आहे, बाबासाहेबांचं लेकरू आहे। मला कायदा चांगला माहिती आहे का आमच्या बापानं कायदा लिहिलेला आहे आणि कायद्याची जाण आम्हाला चांगली आहे मित्रांनो। लोकांचे जे भांडण असतं ते तलवारीने असतं आणि आमचं भांडण ह्या पेनाने असतं। आमची तलवार म्हणजे ही पेन आहे, पेनाशिवाय आम्ही भांडत नाही। आणि जी पेनात ताकद आहे मित्रांनो ती कशात ताकद नाही, ती संविधानात ताकद आहे। जर उद्या माझ्या जीवाचं बरं वाईट काही जर झालं तर याला जबाबदार या ठिकाणचे अतिक्रमण धारक ची मी आज पोस्ट टाकलेली आहे। आणि ज्यांनी मला काल परवा जी धमकी दिली होती भाऊसाहेब सोनवणे प्रॉपरचे भोकरदन शहराचे जे तलाठी आहेत त्यांच्यासोबत अविनाश पाटील नायब तहसीलदार होते, त्यांच्या समोर त्यांनी मला भाऊसाहेब सोनवणे यांनी मला धमकी दिली, हे उपोषण सोड नाही तर मी तुझ्यावर FIR दाखल करेन। उद्या भविष्यात माझं काही जर झालं बरं वाईट तर याला जबाबदार रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे, त्याच्यानंतर भाऊसाहेब सोनवणे तलाठी, हे 3 माणसं असतील। आणि या ठिकाणी हे पंचनामे करायचे नसतील ह्या अधिकाऱ्यांना तर त्या अधिकाऱ्यांनी या बांगड्या घालून घ्यावा। हे बघा या बांगड्या, ह्या मी बांगड्या आणलेल्या आहेत, या बांगड्या त्या अधिकाऱ्यांनी घालाव्या। मी आज उपोषण सोडायला तयार आहे पण कुकडी असेल, हसनाबाद असेल, भोकरदन असेल, वडार समाजाचा विषय असेल, त्यांच्या घराचा, हे सगळं त्यांना न्याय जर देत नसेल देता येत तुम्हाला सर्व अधिकाऱ्यांना, या तुम्ही बांगड्या भरा, आम्ही उपोषण सोडायला तयार आहे। मी उपोषण सोडायला तयार आहे या ठिकाणावर। तुम्ही मला कधी सांगा मी उपोषण सोडतो, पण ह्या बांगड्या तुम्हाला 2-2 का होत नाही पण घालावं लागतील मित्रांनो।
एवढंच या ठिकाणी मला लाईव्ह यायचं होतं आज. यानंतर उपोषण सुटल्यानंतर आज उपोषणाचा सुटायचा अंदाज वाटतोय. कारण आपण भोकरदन शहरामध्ये आज जर समजा उपोषण नाही सुटलं तर त्यांची ताकद आपण आपली ताकद आपण त्यांना दाखवून देणार आहे. कारण आपली ताकद काय आहे आणि निळं वादळ लवकरच आपण भोकरदन शहरात आणून भोकरदन जाम केल्याशिवाय आपण राहणार नाही. या बांगड्या त्या अधिकाऱ्यांसाठी. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.